काही गोष्टींचं महत्त्व समजायला वेळ आणि नशीब लागतं. त्याचपैकी एक म्हणजे आपली नर्मदा परिक्रमा. तर रामकृष्ण सगळ्यांना, माझं नाव किशोरी. गेल्या वर्षी मी पहिल्यांदाच नर्मदा परिक्रमेचा अनुभव घेतला आणि तिथे आलेली अनुभूती खरं तर शब्दात मांडण्यासारखी नाही. ह्या परिक्रमा मार्गावर असताना आपल्या डोक्यात असलेले प्रश्न आपोआप कसे सुटत गेले ना, हे कळालं सुद्धा नाही. आणि हाच अनुभव बाकीच्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी गेल्या वर्षी सोबत काही ग्रुप्स घेऊन गेले. त्याचप्रमाणे ह्या वर्षी देखील चैत्र महिन्यात आपण उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी काही ग्रुप घेऊन जाणार आहोत. आणि फक्त परिक्रमाच नाही तर ह्यासोबत अजून काही ठिकाणं आणि अनुभव असतील. जर तुम्हाला देखील येण्याची इच्छा असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लिंक टाईप करा. तुम्हाला गुगल फॉर्म द्वारे सगळे डिटेल्स भेटतील. आणि हो, अनुभूती वगैरे ह्या सगळ्यावर तुमचा विश्वास असला नसला तरीही जी शांतता निसर्गातून परिक्रमा करण्यात आहे त्याचा आनंद घेण्यासाठी तरी तुम्ही ही परिक्रमा नक्की करावी. नर्मदा मैयाच्या स्वच्छ पाण्यात स्नान केल्यानंतर तुमचे सगळे प्रश्न पाण्यात कसे वाहून जात आहेत हे बघा.